नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या NMMS परीक्षेसाठी जे काही महत्त्वाचे MCQ प्रश्न आहेत, ते MCQ प्रश्न या ठिकाणी मी आजच्या व्हिडिओमध्ये सादर करणार आहे. जसं की तुम्हाला माहीतच आहे की आपण या MCQ प्रश्नांची एक सिरीज सुरुवात केलेली आहे. त्यातला हा 5वा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण विज्ञान, इतिहास आणि भूगोल या 3 विषयाच्या एकूण 70 प्रश्नांचा समावेश या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे, की त्यांची उत्तर सुद्धा देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि आतापर्यंत जे काही व्हिडिओ या NMMS किंवा NTSC परीक्षेच्या संदर्भात मी माझ्या चॅनलवरती जे अपलोड केले आहेत, त्या सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असे जर आपण सगळे व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक जर पाहिले, तर अतिशय महत्त्वाच्या अशा भरपूर प्रश्नांचा सराव तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. तर चला तर मग आजच्या आपल्या या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया, ज्यात आपण विज्ञान, इतिहास, भूगोल या विषयाचे एकूण 70 प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. कोणता सूक्ष्मजीव दही तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतो? Which microorganism is involved in the process of making yogurt? Options: bacteria, virus, fungi, protozoa. And the correct option is option A, bacteria. प्रश्न क्रमांक 2. कोणता सूक्ष्मजीव जलजन्य रोग निर्माण करतो? Which microorganism causes waterborne diseases? Option: bacteria, virus, fungi, सर्व पर्याय योग, all of the above. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक D, म्हणजेच वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 3. कोणता पदार्थ बलाने वस्तूच्या गतीत बदल घडून आणतो? Which substance causes a change in the motion of an object due to force? पर्याय आहेत: गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटी, दाब, प्रेशर, वस्तूचा आकार, शेप ऑफ द ऑब्जेक्ट, वस्तूची घनता, डेन्सिटी ऑफ द ऑब्जेक्ट. आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटी. प्रश्न क्रमांक 4. दाबाचे SI एकक काय आहे? व्हॉट इज द SI युनिट ऑफ प्रेशर? A, पास्कल, B, जूल, C, न्यूटन, D, वॅट. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक A, म्हणजेच पास्कल. प्रश्न क्रमांक 5. अणूची संरचना कशामध्ये बनलेली असते? व्हॉट फॉर्म्स द स्ट्रक्चर ऑफ अन ॲटम? ऑप्शन A, रेणू आणि आण्विक, मॉलिक्युल्स अँड ॲटॉमिक स्पीड. ऑप्शन B, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रकाश आणि ऊर्जा, लाईट अँड एनर्जी. न्यूक्लियस आणि कण, न्यूक्लियस अँड पार्टिकल्स. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक B, म्हणजेच इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स. प्रश्न क्रमांक 6. द्रव्याचे किती अवस्थात्मक प्रकार असतात? हाऊ मेनी स्टेटस ऑफ मॅटर एक्झिस्ट? पर्याय A, 2, 3, 4 आणि 5. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 3. कोणत्या धातूचे विद्युतवाहक गुणधर्म सर्वोत्तम आहेत? Which metal has the best electrical conductivity properties? Options are सोने, गोल्ड, तांबे, कॉपर,
चांदी, सिल्वर, लोह, आयर्न. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच चांदी, सिल्वर. प्रश्न क्रमांक 8. कोणता वायू वातावरणाच्या तापमान वाढीचा कारणीभूत ठरतो? Which gas is responsible for global warming? A. Oxygen, B. Carbon dioxide, C. Nitrogen and D. Ozone. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच कार्बन डायऑक्साइड. कोणता आपत्ती व्यवस्थापनाचा टप्पा प्राथमिक काळजीवर केंद्रित करतो? Which stage of disaster management focuses on immediate care? पर्याय आहेत तयारी प्रिपरेशन, प्रतिसाद रिस्पॉन्स, पुनर्वसन रिहॅबिलिटेशन, निवारण मिटिगेशन. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच प्रतिसाद. पेशीचा मुख्य क्रियाकलाप काय असतो? What is the main activity of a cell? ऑप्शन ए प्रजनन रिप्रोडक्शन, बी ऊर्जा उत्पादन एनर्जी प्रोडक्शन, सी पाचन डायजेशन and डी प्रथिने उत्पादन प्रोटीन प्रोडक्शन. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऊर्जा उत्पादन म्हणजेच एनर्जी प्रोडक्शन. प्रश्न क्रमांक 11. मानवी शरीरात कोणते अंग रक्त शुद्ध करते? Which organ purifies blood in the human body? पर्याय मूत्रपिंड किडनी, यकृत लिव्हर, हृदय हार्ट, फुफ्फुसे लंग्स. and the correct option is मूत्रपिंड किडनी. प्रश्न क्रमांक 12. कोणता पदार्थ क्षार आहे? Which substance is a base? A. पाण्याचे द्रव वॉटर, सोडियम हायड्रॉक्साइड, सी लिंबाचा रस लेमन ज्यूस, डी व्हिनेगर. and the correct option is option B सोडियम हायड्रॉक्साइड. रासायनिक अभिक्रियेत किती घटक सहभागी होतात? How many components participate in a chemical reaction? ऑप्शन ए 2, बी 3, सी 4, डी 5. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2. प्रश्न क्रमांक 14. उष्णतेचे वितरण कोणत्या उपकरणाद्वारे मोजले जाते? Which device measures the distribution of heat? ऑप्शन ए बॅरोमीटर, बी हायड्रोमीटर, सी पायरोमीटर and डी थर्मोमीटर. and the correct option is pyrometer. ध्वनीच्या लहरींचा सर्वाधिक वेग कोणत्या माध्यमातून होतो? In which medium do sound waves travel the fastest? ऑप्शन ए वायू गॅस, बी द्रव लिक्विड, सी घन सॉलिड and डी निर्वात व्हॅक्यूम. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच घन सॉलिड. प्रश्न क्रमांक 16. प्रकाशाच्या कोणत्या घटकामुळे रंगाचे विभाजन होते? Which component of light causes the separation of colors? पर्याय ए परावर्तन रिफ्लेक्शन, अपवर्तन रिफ्रॅक्शन, विघटन डिफ्रॅक्शन, विचरण डिव्हेशन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच अपवर्तन रिफ्रॅक्शन. कोणते मानव निर्मित पदार्थ पृथ्वीवर प्रदूषण निर्माण करतात? Which man-made materials create pollution on earth? ऑप्शन ए प्लास्टिक, बी काच ग्लास, सी कागद पेपर,
डी सर्व पर्याय योग्य, ऑल ऑफ द अबव ऑप्शन्स. आणि अचूक पर्याय क्रमांक डी म्हणजे वरील सर्व पदार्थ पृथ्वीवर प्रदूषण निर्माण करतात. परिसंस्थेतील कोणत्या घटकाने ऊर्जा प्रदान केली जाते? विच कंपोनंट प्रोव्हाइड्स एनर्जी इन एन इकोसिस्टम? ऑप्शन सूर्यप्रकाश सनलाइट, बी वनस्पती प्लांट्स, सी प्राणी ॲनिमल्स, डी पाणी वॉटर. आणि अचूक पर्याय क्रमांक ए सूर्यप्रकाश. ताऱ्यांच्या जीवनाच्या कोणत्या टप्प्यात हायड्रोजन संपतो? इन विच स्टेज ऑफ अ स्टार्स लाईफ डज हायड्रोजन डिप्लेशन ऑकर? ऑप्शन ए लाल राक्षस रेड जायंट, बी कृष्णविवर ब्लॅक होल, सी सुपरनोवा, डी श्वेतबटू व्हाईट ड्वार्फ. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच लाल राक्षस रेड जायंट. कोणते घटक दूषित पाणी पिण्यामुळे होणाऱ्या रोगांचे कारण बनतात? विच कंपोनंट्स कॉज डिसीजेस ड्यू टू ड्रिंकिंग कंटॅमिनेटेड वॉटर? ए बॅक्टेरिया, बी व्हायरस, सी परजीवी पॅरासाइट्स, अँड डी सर्व पर्याय योग्य, ऑल ऑफ द अबव. आणि अचूक पर्यायाचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक डी म्हणजेच सर्व पर्याय योग्य. कोणते उपकरण चुंबकीय क्षेत्र मोजण्यासाठी वापरले जाते? विच डिव्हाइस इज यूज्ड टू मेजर द मॅग्नेटिक फील्ड? ऑप्शन अम्परमीटर, मॅग्नेटोमीटर, डायनॅमो, व्होल्टमीटर. आणि अचूक पर्याय क्रमांक बी मॅग्नेटोमीटर. रासायनिक अभिक्रियेमध्ये ऊर्जा रूपांतर कोणत्या प्रकारचे असते? इन अ केमिकल रिएक्शन व्हॉट टाइप ऑफ एनर्जी कन्व्हर्जन ऑकर्स? ए उष्णतेचा विद्युत ऊर्जामध्ये हीट इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, यांत्रिक ऊर्जेमध्ये मेकॅनिकल एनर्जी, विद्युतीय चुंबकीय ऊर्जेमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, डी उष्णता उत्पन्न हीट जनरेशन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे उष्णता उत्पन्न हीट जनरेशन. प्रश्न क्रमांक 23 कोणते धातू सहज गंजतात? विच मेटल्स कोराइड इझिली? ऑप्शन ए तांबे कॉपर, बी लोह आयर्न, सी चांदी सिल्वर, डी ॲल्युमिनियम. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच लोह. प्रश्न क्रमांक 24 पचनाच्या प्रक्रियेत कोणते अंग खूप महत्वाचे आहे? विच ऑर्गन इज हायली सिग्निफिकंट इन द डायजेशन प्रोसेस? ए मूत्रपिंड किडनी, बी यकृत लिव्हर, सी हृदय हट, आणि डी आतडे किंवा आपण ज्याला इंटेस्टाइन्स असं म्हणतो. अचूक उत्तर आहे इंटेस्टाइन्स. कोणत्या क्रमांकावर पीएच स्केलवर क्षार निर्देश केले जातात? विच नंबर ऑन द पीएच स्केल इंडिकेट्स अ बेस? ऑप्शन ए 7 पेक्षा कमी लेस दॅन 7, बी 7 पेक्षा जास्त ग्रेटर दॅन 7, सी ओनली 7, अँड डी 0. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच 7 पेक्षा जास्त ग्रेटर दॅन 7. आपत्ती व्यवस्थापनातील कोणत्या टप्प्यात आपत्तीपूर्व तयारी केली जाते? इन विच स्टेज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट इज प्री डिझास्टर प्रिपेअरनेस डन? पर्याय ए निवारण मिटिगेशन, बी तयारी प्रिपरेशन, सी प्रतिसाद रिस्पॉन्स, डी वरील सर्व ऑल ऑफ द अबव. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच प्रिपरेशन.
मायटोकॉन्ड्रिया कोणत्या प्रकारची ऊर्जा तयार करते? व्हॉट टाइप ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड बाय मायटोकॉन्ड्रिया? ऑप्शन ए विद्युत ऊर्जा इलेक्ट्रिकल एनर्जी, बी यांत्रिक ऊर्जा मेकॅनिकल एनर्जी, सी रासायनिक ऊर्जा केमिकल एनर्जी, डी जैविक ऊर्जा बायोलॉजिकल एनर्जी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच रासायनिक ऊर्जा केमिकल एनर्जी. ध्वनीची तीव्रता कोणत्या घटकावर अवलंबून असते? ऑन व्हॉट डज द लाउडनेस ऑफ साऊंड डिपेंड? ऑप्शन ए ध्वनी लहरींचा वेग स्पीड ऑफ साऊंड वेव्स, बी ध्वनी लहरींची उंची एम्प्लिट्यूड ऑफ साऊंड वेव्स, सी ध्वनी लहरींची लांबी वेवलेंथ ऑफ साऊंड वेव्स आणि डी ध्वनीचे माध्यम मीडियम ऑफ साऊंड. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ध्वनी लहरींची उंची एम्प्लिट्यूड ऑफ साऊंड वेव्स. प्रकाशाचे अपवर्तन कोणत्या साधनात होते? इन विच डिव्हाइस डज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑकर? ए काच ग्लास, बी लेन्स, सी आरसा मिरर, डी टेलिस्कोप. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लेन्स. प्रश्न क्रमांक 30 आयडेंटिफाय द डिफरंट एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग. पुढीलपैकी वेगळा घटक कोणता? ए अर्थक्वेक भूकंप, बी ड्रॉट दुष्काळ, सी फ्लड पूर, डी रोड ऍक्सिडेंट रस्ते अपघात. आणि अचूक पर्याय क्रमांक डी रोड ऍक्सिडेंट रस्ते अपघात. तापमान मापनासाठी कोणते उपकरण वापरले जाते? विच डिव्हाइस इज यूज्ड टू मेजर टेम्परेचर? पर्याय ए थर्मामीटर, बी बॅरोमीटर, सी मॅग्नेटोमीटर आणि डी डायनामो. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजे थर्मामीटर. प्रश्न क्रमांक 32 धातूंचे मिश्रण तयार करण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? व्हॉट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मिंग मेटल मिक्सचर कॉल्ड? ऑप्शन ए मिश्र धातुकरण अलोइंग, बी संलयन फ्युजन, सी संयोजन कंजक्शन, डी रेणूचे मिश्रण मॉलिक्युलर बॉन्डिंग. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एच मिश्र धातुकरण अलोइंग. ताऱ्यांची ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया कोणती आहे? विच प्रोसेस जनरेट्स द एनर्जी ऑफ स्टार्स? ऑप्शन ए संलयन फ्युजन, बी गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन, सी विद्युत चुंबकत्व इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, डी संकोच कॉन्ट्रॅक्शन. and the correct option is option ए संलयन ज्याला आपण फ्युजन असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 34 कोणते पेशी अंगक पेशीची ऊर्जा निर्मिती करते? विच ऑर्गेनेल प्रोड्युसेस द सेल्स एनर्जी? ए मायटोकॉन्ड्रिया, बी लायझोसोम्स, सी क्लोरोप्लास्ट, डी रिबोसोम्स. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एच मायटोकॉन्ड्रिया. आणि विज्ञानाचा हा शेवटचा प्रश्न कोणते मिश्र धातू धातूंच्या मिश्रणाने तयार होतात? विच alloys आर प्रोड्युस्ड बाय द मिक्सचर ऑफ मेटल्स? ऑप्शन ए स्टील, बी पितळ ब्रास, सी कांस्य ब्रॉन्झ, डी सर्व योग्य ऑल ऑफ द अबव. आणि अचूक पर्याय क्रमांक डी म्हणजे ऑल ऑफ द अबव वरील सर्व पर्याय योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते विज्ञान विषयाचे 35 प्रश्न. आता इथून पुढे आपण इतिहासाच्या प्रश्नांचा समावेश करणार आहोत. म्हणजे 36 पासून 55 पर्यंतचे प्रश्न असणार आहेत आपले इतिहास आणि नागरिक शास्त्राचे. स्वदेशी चळवळ कधी सुरू झाली? ऑप्शन ए 1905, बी 1915, सी 1920 आणि डी 1930. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच 1905.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते मासिक प्रकाशित केले होते? ए. वंदे मातरम, बी. यंग इंडिया, सी. मूकनायक आणि डी. केसरी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच मूकनायक. लॉर्ड डलहौसीने कोणती धोरणे भारतात राबवली? ए. कायमधारा पद्धती, बी. दिवाणी हक्क, सी. महालकारी पद्धती आणि डी. विलिनीकरण धोरण. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. विलिनीकरण धोरण. 1928 मध्ये सायमन कमिशनला भारतीयांनी विरोध का केला? ए. त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता, बी. तो ब्रिटिश सैन्याचा भाग होता, सी. त्यात सामाजिक सुधारणा नव्हत्या आणि डी. त्यात स्वातंत्र्याचा विचार नव्हता. आणि अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक एच म्हणजे सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. कोणत्या नेत्याने शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली? ए. महात्मा गांधी, बी. सुभाषचंद्र बोस, सी. शंकरराव मोहिते पाटील आणि डी. शरद जोशी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच शंकरराव मोहिते पाटील. प्रश्न क्रमांक 41. मुस्लिम लीगने 1940 मध्ये कोणता ठराव पारित केला? पर्याय भारताचे विभाजन, 2. भारतीयांना शिक्षणाची मागणी, सी. स्वराज्याची मागणी आणि डी. पाकिस्तान निर्मिती. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजेच पाकिस्तान निर्मितीचा ठराव 1940 मध्ये मुस्लिम लीगने पारित केला. कोणत्या शहरात होम रूल लीग या चळवळीची सुरुवात झाली? ए. पुणे, बी. मुंबई, सी. मद्रास आणि डी. दिल्ली. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच मद्रास या ठिकाणी. अलाहाबाद ठरावाचे महत्व काय आहे? ए. पाकिस्तान निर्मितीसाठी मागणी, बी. पूर्ण स्वराज्याची घोषणा, सी. भारताचे विभाजन आणि डी. संविधान सभेची स्थापना. आणि अचूक पर्याय पर्याय क्रमांक ए म्हणजेच पाकिस्तान निर्मितीसाठी मागणी. 1857च्या उठावात झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या सैन्याचे नेतृत्व करत होत्या? ए. मराठा सैन्य, बी. ब्रिटिश सैन्य, सी. शिंदे सैन्य आणि डी. खुद्द झाशीच्या राणींचे स्वतःचे सैन्य. आणि पर्याय आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे खुद्द झाशीच्या सैन्याचं त्या स्वतः नेतृत्व करत होत्या. सुभाषचंद्र बोस यांचा संबंध कोणत्या चळवळीशी होता? ए. फॉरवर्ड ब्लॉक, बी. असहकार चळवळ, सी. दांडी यात्रा आणि डी. सत्याग्रह. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच फॉरवर्ड ब्लॉक. प्रश्न क्रमांक 46. लॉर्ड मिंटो आणि लॉर्ड मोर्ले यांनी कोणते कायदे पारित केले? ए. रोलेट ऍक्ट, बी. मिंटो मोर्ले सुधारणा, सी. सिमला करार आणि डी. भारत विभाजन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच मिंटो मोर्ले सुधारणा कायदा. प्रश्न क्रमांक 47. स्वराज्य पार्टीचे प्रमुख नेते कोण होते? पर्याय ए. महात्मा गांधी, बी. जवाहरलाल नेहरू, सी. मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास आणि डी. सरदार पटेल. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास. प्रश्न क्रमांक 48. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले काय होते? पर्याय ए. पंतप्रधान, बी. राष्ट्रपती, सी. गव्हर्नर जनरल आणि डी. उपपंतप्रधान. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 49. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या समितीचे अध्यक्षपद भूषवले? पर्याय ए. संविधान मसुदा समिती, बी. संविधान सुधारणा समिती, सी. स्वातंत्र्य आंदोलन समिती आणि डी. शेतकरी संघटना. आणि अचूक पर्याय क्रमांक ए म्हणजेच संविधान मसुदा समितीचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूषवले आहे. 50. भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेला अंमलात आली? पर्याय ए. 15 ऑगस्ट 1947, बी. 26 जानेवारी 1950,
सी 2 ऑक्टोबर 1950 आणि डी 26 नोव्हेंबर 1949. अचूक पर्याय पर्याय क्रमांक बी म्हणजे 26 जानेवारी 1950. संसदीय शासन पद्धतीमध्ये कोणता घटक मंत्रिमंडळाचे प्रमुख असतो? पर्याय ए राष्ट्रपती, बी प्रधानमंत्री, सी न्यायाधीश आणि डी लोकसभा अध्यक्ष. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच प्रधानमंत्री. प्रश्न क्रमांक 52 राज्यसभेत कोणाचे प्रतिनिधित्व होते? ए लोकसभा, बी राज्यांचे प्रतिनिधित्व, सी जिल्हा मंडळ आणि डी पंचायती. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच राज्यांचे प्रतिनिधित्व. प्रश्न क्रमांक 53 केंद्रीय कार्यकारी मंडळाचा प्रमुख कोण असतो? पर्याय ए राष्ट्रपती, बी प्रधानमंत्री, सी मुख्यमंत्री आणि डी न्यायाधीश. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच प्रधानमंत्री. प्रश्न क्रमांक 54 सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोणत्या प्रकारच्या प्रकरणामध्ये अंतिम असतो? ए विनीय, बी नागरी, सी फौजदारी आणि डी वरील सर्व. कृपया या ठिकाणी वित्तीय असं वाचावं. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजेच वरील सर्व. प्रश्न क्रमांक 55 राज्यपाल कोणाच्या सूचनेवर नियुक्त केला जातो? ए न्यायालय, बी राष्ट्रपती, सी मुख्यमंत्री आणि डी राज्य विधानमंडळ. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार राज्यपालांची नियुक्ती केली जाते. प्रश्न क्रमांक 56 भारतातील प्रमाण वेळ कोणत्या प्रमुख रेखांशावर आधारित आहे? आता इथून पुढे 56 ते 70 पर्यंत आपण भूगोलाच्या प्रश्नांचा या ठिकाणी समावेश करणार आहोत. म्हणजे बोर्डाच्या नियमाप्रमाणेच आपण या ठिकाणी प्रश्नांची संख्या घेतलेली आहे. फक्त या 70 प्रश्नामध्ये गणिताच्या 20 प्रश्नांचा समावेश मात्र केलेला नाही. प्रश्न क्रमांक 1 75 अंश पूर्व, बी 82.5 अंश पूर्व, सी 90 अंश पूर्व आणि डी 85 अंश पूर्व. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 57 पृथ्वीच्या मॅन्टलमध्ये कोणता घटक सर्वाधिक प्रमाणात आहे? ए ऑक्सिजन, बी कार्बन, सी लोह आणि डी सिलिका. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 58 जमिनीच्या पृष्ठभागावर खालीलपैकी कोणते ढग सापडतात? ऑप्शन ए सायरोस्ट्रेटस, बी स्ट्रेटस, सी क्युम्युलस, डी निंबस. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्टेटस. प्रश्न क्रमांक 59 सागरी प्रवाहाचे मुख्य कारण कोणते आहे? पर्याय ए समुद्राचे तापमान, बी पाण्याचा दाब, सी वाऱ्याची दिशा आणि डी पृथ्वीचा घुमाव. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच वाऱ्याची दिशा हेच सागरी प्रवाहाचे मुख्य कारण आहे. 60 कोल्ड हम्बोल्ट प्रवाह कोणत्या किनाऱ्यावर वाहतो? ए पॅसिफिक किनारा, बी अटलांटिक किनारा, सी दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा आणि ऑप्शन डी उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा. भारतामध्ये सर्वात जास्त कृषी भूमी कोणत्या पिकासाठी वापरली जाते? पर्याय ए गहू, पर्याय बी तांदूळ, सी मका आणि डी ऊस. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच तांदूळ. कोणत्या देशात सर्वाधिक लोकसंख्या आहे? पर्याय ए भारत, बी चीन, सी अमेरिका आणि डी ब्राझील. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजे चीन हा लोकसंख्येच्या बाबतीत जगामध्ये क्रमांक 1 वरती आहे. वळूया प्रश्न क्रमांक 63 कडे. कोणत्या उद्योगासाठी सर्वात जास्त कच्च्या मालाची आवश्यकता असते? पर्याय ए तंत्रज्ञान उद्योग, बी पोलाद उद्योग, सी पर्यटन उद्योग आणि डी सेवा उद्योग.
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच पोलाद उद्योग. प्रश्न क्रमांक 64. नकाशावरील प्रमाण एकास 25,000 काय दर्शवते? पर्याय ए 1 सेंटीमीटर बरोबर 25,000 सेंटीमीटर, बी 1 मीटर बरोबर 25,000 मीटर आणि सी 1 किलोमीटर बरोबर 25,000 किलोमीटर, डी 1 इंच बरोबर 25,000 इंच. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच 1 सेंटीमीटर बरोबर 25,000 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 65. क्षेत्रभेटीमध्ये कोणते उपकरण वापरले जाते? पर्याय ए हायग्रोमीटर, बी जीपीएस, सी थर्मामीटर आणि डी पवनमापक. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच जीपीएस. प्रश्न क्रमांक 66. पृथ्वीच्या अंतर्गत भागात लोह आणि कोणता घटक प्रमुख आहे? ए ऑक्सिजन, बी निकेल, सी सिलिका आणि डी मॅग्नेशियम. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच निकेल. प्रश्न क्रमांक 67. कॅनरी प्रवाह कोणत्या महासागरात वाहतो? ऑप्शन ए हिंदी महासागर, बी पॅसिफिक महासागर, सी अटलांटिक महासागर आणि डी आर्क्टिक महासागर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच अटलांटिक महासागरात कॅनरी प्रवाह वाहतो. प्रश्न क्रमांक 68. लोकसंख्या वाढीमुळे कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते? पर्याय ए वाढते शहरीकरण, बी वाढती बेरोजगारी, सी संसाधनांची कमतरता आणि डी वरील सर्व पर्याय. आणि अचूक पर्याय पर्याय क्रमांक डी म्हणजेच वरील सर्व गोष्टीवर म्हणजे जर लोकसंख्या वाढली तर या खालच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या प्रदेशात आर्द्रता सर्वाधिक असते? पर्याय ए उष्णकटिबंधीय जंगल, बी वाळवंटी प्रदेश, सी शीतकटिबंध आणि डी समशीतोष्ण प्रदेश. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच उष्णकटिबंधीय जंगलामध्ये आर्द्रता सर्वाधिक असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया शेवटच्या आणि 70 क्रमांकाच्या प्रश्नाकडे. आणि शेवटच्या या प्रश्नापूर्वी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, कृपया तुम्ही अजूनही चॅनलवरती नवे असाल तर कृपया चॅनल शेअर करा आणि तुमचे जे इतर मित्र आहेत की जे 8वी इयत्तेमध्ये शिकतात, NMMS किंवा NTSC परीक्षेत स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास करत आहेत, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका. प्रश्न क्रमांक 70. सागरी प्रवाहाची गती कोणत्या कारणामुळे प्रभावित होते? ऑप्शन ए समुद्राचे तापमान, बी वारा, सी पृथ्वीचा घुमाव आणि डी वरील सर्व. आणि अचूक उत्तर आहे वरील सर्व पर्यायामुळे सागरी प्रवाहाच्या गतीवर म्हणजे सागरी प्रवाहाची जी गती आहे ती वरील सर्व कारणामुळे प्रभावित होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास, भूगोल आणि विज्ञान या 3 विषयाच्या 70 अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचा बहुपर्यायी प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे. जर या प्रश्नापैकी एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून चुकून जरी चुकलं असेल तरी कृपया ते चुकीचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका.